श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा असतील की ज्या वर्किंग वुमेन आहेत, त्यांना बेबी झाल्यानंतर ऑफिस जॉईन करायचं, तर त्यांना काय फेस करायला लागतं किंवा त्यांच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात की जॉब कंटिन्यू करू शकेल का, बाळ राहील का, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तर हो, बाळ राहतं म्हणजे व्यवस्थित राहतं ते घरी. त्याला फक्त आपण त्याचा जो भुकेचा टाईम आहे, म्हणजे त्याला जे फीड करायचा टाईम आहे, तो आपल्याला समजला पाहिजे. आणि जे आपण घरी ठेवणार आहे ते एका चांगल्या म्हणजे आपल्या घरातल्याच माणसाकडे असलं पाहिजे किंवा बाहेर कुणाजवळ नको, असं माझं पर्सनली म्हणणं आहे. माझं बाळ माझ्या सासूबाईंकडे होतं आणि त्यांनी खूप छान सांभाळलं. सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतःपेक्षा सुद्धा जास्त त्याची काळजी घेतात. हे मी रोज बघते आणि खूप छान वाटतं हे सगळं बघून. आणि आज फक्त त्यांच्यामुळे मी माझा जॉब कंटिन्यू करू शकते, असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बाळाची काळजी तर घेतातच, त्याबरोबर त्याला काय लागलं काय नाही, काय प्रत्येक गोष्ट ते आम्हाला शेअर करतात आणि सांगतात. आणि असं नाही की ती फक्त त्यांची जबाबदारी आहे. जेव्हा मी घरी येते तेव्हा मी पण माझा पूर्ण टाईम मी श्रीसोबत असते. त्यामुळे जर तुम्हाला पण जर ऐकायचं असेल की हा जर्नी कसा स्टार्ट झाला आणि काय काय फेस करायला लागतं, तर तुम्ही मला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि या इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल की ॲज अ मॉम किंवा ॲज अ पॅरेंटिंग किंवा ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला काय काय काळजी घ्यायला लागते. आणि आपण आपल्या बाळापासनं आपल्या स्वतःला पण नाही वाटलं पाहिजे की आपण बाळापासून खूप दूर आहेत. आणि त्या बाळाला पण असं नाही वाटलं पाहिजे की आपली जी आई आहे ती आपल्याला टाईम वगैरे देत नाही आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट पण करा. थँक्यू सो मच.